नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या योजनेचे अर्ज का अपात्र ठरत आहे यावर मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की कोणत्या तांत्रिक कारणामुळे काही महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये। नेमकी काय आहे ही माहिती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, किंवा ज्यांनी ई-केवायसी ची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थ्यांची आहे ती साधारणपणे 1,67,00,000 अशा सुमारास ती आहे। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ई-केवायसी अपूर्ण असणे, इन्कम टॅक्स किंवा आरटीओच्या डेटामध्ये तफावत असणे यासारख्या तांत्रिक त्रुटीमुळे अर्ज अपात्र ठरले आहे। त्यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणाचा आधार घेऊन जर तुमची अशी काही त्रुटी असेल तर त्वरित दुरुस्त करून घ्या। अशाच सरकारी योजनेच्या ताज्या आणि अधिकृत माहितीसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।